हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आहे डेट ऑफ 100 डेज डेली ब्लॉग चॅलेंज. आणि कालच्या ब्लॉगमध्ये माझी मिस्टेक झाली होती. म्हणजे काल डे 7 होता आणि मी चुकून 6 बोलले होते. मी गेले होते रिपेअर करायला, पण ते टेक्निशियल एररमुळं नाही झालं. आणि आज मी पटकन आवरून गेले कॉलेज. आणि इथंच माझा दिवसाचा स्ट्रगल असतो. म्हणजे माझी क्लासरूम आहे 4th फ्लोअरला आणि आम्हाला रोज चालत जावं लागतं. आणि आज बघा, ही मुलगी एकटी खात नाही. आम्ही पण तिला जॉईन केलं कारण आम्हाला खूप मज्जा वाटत होती लेक्चर चालू असताना खायला. मॅम पण माझे व्हिडिओ बघतात, त्यामुळं मॅम मला उद्या ओरडणार आहे. इन ॲडव्हान्स सॉरी मॅम. त्यानंतर बघा, ही दीदी आम्हाला आली होती आज गेस्ट लेक्चर द्यायला. म्हणजेच सायबर क्राईम, सायबर हॅकिंग, सायबर स्कॅम्स जे आजकाल आपल्यासोबत होतात त्याचं नॉलेज द्यायला. आणि जे इथं नाही व्हायला पाहिजे होतं तेच झालं. मी शूट करत होते आणि मॅमनी बघितलं. मॅम माझ्या शेजारी येऊन बसल्या, पण त्यांचं तोंड तिकडं होतं, त्यामुळे मी थोडंसं शूट केलं. आणि या पण आमच्यासारखे स्टुडंट होता, त्यामुळं मग आमच्या मॅमने त्यांचा थोडासा सत्कार केला, बिकॉज त्यांनी आम्हाला एवढं नॉलेज दिलं. आणि इथं मॅमने आम्हाला सांगितलेलं की तुम्ही फक्त आन्सर लिहा, क्वेश्चन लिहू नका. पण आम्ही तर क्वेश्चन लिहित होते, म्हणजे मी. आणि माझं चुकलं होतं, पण ईशाचं बघितलं तर ईशाचं पण चुकलं होतं. ते बघून मला पण खूप आनंद झाला की नाही का, माझं एकटीचं चुकलं नाही, माझ्या फ्रेंडचं पण चुकलं आहे. त्यानंतर आमचं झालं ब्रेक. आणि मला जे एक्सपेक्ट होतं तेच झालं की कॅन्टीनमध्ये काहीच नव्हतं कुरकुऱ्यांशिवाय. त्यामुळं मी घेतले कुरकुरे, बिकॉज मला आज सकाळी लेट झाला होता ॲज युजल. मग इथं सगळ्यांनी टिफिन आणला होता. आम्ही सगळ्यांनी टिफिन खाल्ला. आणि आज कॉलेज लवकर सुटणार होतं ड्यू टू प्रोग्राम. त्यानंतर मग टिफिन खाल्ल्यानंतर आमचं कॉलेज सुटलं आणि ईशाला केलं टाटा बाय. त्यानंतर मग मला क्लिनिकमध्ये जायचं होतं, बिकॉज मला 2 दिवस झाले रात्रीचा थोडा ताप येत होता. त्यामुळे मला क्लिनिकमध्ये जायचं होतं. आणि ते क्लिनिक मम्मीच्याच ऑफिसपाशी लोकेटेड होतं. मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मम्मीचं ऑफिस 2 तास लांब आहे, त्यामुळे मला इथून जायला लेट झाला. पण मम्मी तिकडं ऑलरेडी येऊन बसली होती, कारण ती ऑफिसवरनं परस्पर आली होती. त्यानंतर बघा, इथे मम्मी लवकर आली होती, त्यामुळे हसत होती मला लेट झाला होता म्हणून. त्यानंतर मी लवकर निघून आले होते घरी. मम्मी ऑफिसलाच होती. त्यानंतर मम्मीचा फोन आला, मला बोलली घ्यायला ये. मी गेले मम्मीला घ्यायला. आणि मम्मी ॲज युजल 5 मिनिट लेटच होती. त्यानंतर मम्मी आल्याच्यानंतर आम्ही आलो घरी. आणि मम्मी ते फ्रेश होऊन बसली स्वयंपाकाला. मम्मी माझेच व्लॉग बघत होती, बिकॉज मम्मीला खूप आवडतात माझे व्लॉग. ही दिवसात नाही ना 4-5 वेळा तर माझे व्लॉग बघतच असेल. त्यानंतर मी पण फ्रेश झाले आणि बसले स्किन केअर करायला. आज मला जास्त शूट करता नाही आलं, बिकॉज मी क्लिनिकमध्ये होते आणि तिथं मला शूट अलाउड नव्हतं. त्यानंतर मी स्किन केअर केल्याच्यानंतर जेवले आणि गेले झोपून. ओके गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू. अँड येस, डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. बाय.